जातीय द्वेषानं भरल्यानं बोलणं आहे त्याचं. त्याच्यामुळे त्याला काय महत्त्व देण्याची आम्हाला गरज नाही. पुन्हा एकदा ओबीसी एकदर मोर्चे सुरू झाले, तुम्ही शांततेला काढल्यानंतरच परत ते सुरू करण्यात आले आणि पुन्हा तुमच्यावर जोरदार टीका त्या मोर्चात. नाही, आता ते मुद्दाम हटकून करायलेत. त्याला नाविलाज काढलं पाहिजे. समाजाच्या न्यायासाठी रॅल्या काढल्या पाहिजेत, जागृती केली पाहिजे. पण मुद्दाम होऊन हटकून करणं हे चांगलं नाही. पण आम्ही नाही काय होऊ देत. सामान्य ओबीसी, सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहे. काय होणार नाही या राज्यात. कोणाला किती काढलं तर काय होणार नाही. त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही. आम्ही किती ताकदीनं लढू. आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला. पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर रेकॉर्ड तोडलं. त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी, लेकरासाठी आपण पेटून उठलात. असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण. आणि त्याच्यानंतर जे कोकणचा, मुंबईचा, विदर्भातला खानदेशाला दौरा पडणार त्यातलाही कुणबी आणि मराठी दोन्ही मराठी एकच आहे. एकमेकाचं दुःख सारखं आहे. दोघंही तुटून पडणार आहे. भुजबळ असं म्हणाले की सगळे सोयरे आरक्षण देणं शक्य नाही. भुजबळ म्हणाले नाही, असले किती आले असले त्यांना आता गिनतच नाही. गिनतीत बी नाहीत मराठी. तर मराठी रोज असे किती ओळून फेकून देते. नवीन एक टीका सुरू केली की तुम्ही मराठा जातीचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही 365 जातीचं प्रतिनिधित्व करतोय, वर्गाचं करतोय, जातीसाठी नाही सगळ्या जातीसाठी आम्ही करतोय, असं आरक्षण मिळणं शक्य नाही. कोण म्हणतंय असं? कालच्या ओबीसी मोर्चात भाषण भाषण करत असतो माणूस. सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे. नाचण्याचं काही कारण पण नाही. छगन भुजबळ यांची एक सभा झाली, त्यातून तुम्हाला तेच आव्हान देण्यात आलं आहे 288 पैकी 8 जरा निवडून दाखवा असं चॅलेंज केलं. त्यांना नाही महत्व देतो. हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झाली. हिंमत काय असते हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे. आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको. ओबीसी मराठा एकत्र आहे. तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे. गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको. कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी तुझं गोरगरिबांचे भांडणं लावू नको. एवढंच काम करतो. बाकी तू कर. तू बाकी मी बघतो काय करायचं, किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो. मारेगाव रॅली झाली शांततेत. पुन्हा एकदा एका मोर्चाकडून शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे. आता अभियान दरेकरांचं, फडणवीसांचं अभियान, षडयंत्र, सापळा, मराठ्यांचे समाज एकत्र झालाय. त्यात फूट दाखवायची एवढी धडपड आहे त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची. बाकी काय नाही. देवेंद्र फडणवीसांचं तेवढंच स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायची. बाकी काहीच नाही. आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच. आता हे कुठला काळ असू द्या, काळ कोणचाही असू द्या, प्रत्येकाकडे 4-2 सूर्य असतातच. त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही. पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार. कधीच. मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही. मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार. हो, नाही आरक्षण दिल्यावर का सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदा निवडून आणणार आहेत. आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार. बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार. सगळ्या जाती धर्माचे. ही पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले, सत्तेत गेले. ही पहिल्यांदा घडणार आहे 75 वर्ष. तुम्ही 113 जागा म्हणले, विधानसभेची सगळे पक्ष तयारी करते, तुम्ही काय तयारी केली? सर्वेक्षण आले तुमच्याकडे, काय निवडणुका लढण्यासाठी तयारी करावी लागते? तयारी तर सुरूच आहे. पण काय तयारी झाली 29 ऑगस्टला सांगतो आम्ही. आताच सांगितलं ना, खेळ पांगत असतो. काल मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागले तुमचे, परत लागतील. नाही काय आहे? नाही, मी नाही होणार. ते भावना समाजाची असती. परंतु मला नादच नाही. मला निस्वार्थी नाही. समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही. समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार. तुम्ही मराठा उमेदवारांना असं सांगणार आहे का की तुम्ही आरक्षणाचा पाठिंबा देणारं पत्र द्या, मग तिकीट कसं देणार? तुमचं काय निकष काय? निवडणूक लढवायचा निकष काय? 29ला सांगतो ना. चलो वाचतो. 29ला फायनल निर्णय आहे. समाज राज्यातला तिथे येणार आहे. 29ला फायनल निर्णय. लढायचे का पाडायचे? चलो, धन्यवाद दादा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.